मुंबईतील झाडांभोवती सिमेंट कॉन्क्रीटचा विळखा पडलेला आहे आणि या कॉन्क्रिटीकरणामुळेच झाडं कोसळण्याचा धोका वाढलाय। चेंबूर दुर्घटनेनंतर प्रशासन झोपलेलंच आहे, कारण कुठल्याही प्रकारचं ऑडिट झालेलं नाहीये। खरं तर मुंबईच्या महापौर ऋतू तावडे यांनी झाडांचं ऑडिट करा असे आदेश दिलेत, मात्र हे आदेश कागदावरच आहेत आणि त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। दरम्यान झी 24 तासने या संदर्भातली रियालिटी चेक केलेली आहे। आजही काही झाडांचं ऑडिट झालेलं नाहीये, त्याचबरोबर काही ठिकाणी झाडांच्या बाजूला सिमेंटचा विळखा आहे आणि त्यामुळे ही झाडं धोकादायक झालेली आहेत। झी 24 तासनं या संपूर्ण झाडांचा रियालिटी चेक केलेला आहे। ही धोकादायक झाडं समोर आलेली आहेत। दरम्यान मुंबईतील या धोकादायक झाडांचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांनी। पाहूया। भर पावसात खरं तर जे काम भर पावसाच्या आधी म्हणजे मान्सूनपूर्व बीएमसी प्रशासनानं करणं गरजेचं आहे, ते काम आता झी 24 तास मुंबईकरांसाठी भर पावसात करते। माझ्या बाजूला हे एक झाड आहे आणि या झाडाचं ऑडिट अर्थातच झालेलं नाहीये। मान्सूनपूर्व काळामध्ये वृक्ष देखभालीचं काम हे केलं जातं। याचं कारण असं आहे की कुठेही धोकादायक वृक्ष आहेत का त्यांची वेळेवर छाटणी व्हावी। इतकंच नाही तर अशा प्रकारच्या धोकादायक वृक्षांचं ऑडिट व्हावं, त्यांची जबाबदारी देखील निश्चित केली जावी, याकरता हे काम केलं जातं। मात्र वृक्ष प्राधिकरणाने संपूर्ण नियम धाब्यावर बसवून किंवा या संपूर्ण नियमांकडे दुर्लक्ष करत अशा प्रकारची जी झाडं आहेत त्यांच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केलेलं आहे। आपण इथे बघतोय की हे भलं मोठं झाड आहे, ज्याचा बुंधा पूर्णपणे मातीच्या वर आलेला आहे आणि इतकंच नाही तर त्याची जी मुळं आहेत, इकडे जर आपण बघितलं की ही मुळं, भली मोठी मुळं ही जमिनीच्या बाहेर आलेली आहेत आणि पूर्णतः या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटचा विळखा या झाडाला बसलेला आहे। खरं तर फुटपाथ अर्थातच चालण्याला उपयोगी असं नाहीच आहे, कारण रस्त्यावरती खड्डे आहेत, फुटपाथवर सुद्धा खड्डे आहेत आणि हे झाड या फुटपाथवरती आहे। मात्र हे भलं मोठं झाड केव्हाही कोसळू शकेल अशा स्थितीत आहे। या झाडाचा जर आकार तुम्ही बघितला तर हे पूर्णतः रस्त्याकडे झुकलेलं झाड आहे। सोबतच इकडे मागे बस स्टॉप आहे, बस स्टॉपवरती अनेक प्रवासी अर्थातच बसची वाट बघतात। मात्र हे झाड जर कोसळलं तर अनेकांचे प्राण, अनेकांचे जीव धोक्यात येऊ शकतात। त्यामुळे लवकरात लवकर अशा प्रकारच्या झाडांचं ऑडिट होणं गरजेचं आहे। मात्र हे ऑडिट करणार कोण असा प्रश्न आहे। हरित लवादाने एक नियम सांगितलेला आहे, त्यासोबतच उच्च न्यायालयाने सुद्धा हा नियम सांगितला की जर अशा प्रकारची झाडं ही दिसली तर योग्य वेळेवर त्यांची छाटणी व्हावी। इतकंच नाही तर सिमेंट कॉन्क्रीटचा विळखा त्याला घालू नये। कॅमेरामन नरसिंग मनश्री पाठक, झी 24 तास, मुंबई।